तुझ्या दम असेल ना वेदूला पाडून टाक. बाई हो तुमचा व्हिडिओ काढला ना उद्या टीव्हीवर टाकाला बघा. तो बघ तो पोरगा मारीन त्याला. लय मारीन बघ. का लय मारीन त्याला. टीव्हीवर नको लावा. मी काय बोलतोय तुला सून कशी पाहिजे सांग मला. भावा चांगली आण केलीस ना तर बघून चांगली घेऊन ये. सो हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाव आहे सूरज वदनी ब्लॉग्स. आणि आता आम्ही चाललेलो आहे लोट्यात इन केस माझ्या गावी. तर लोट्यात का चाललो आहे कारण भात लावणी करायला चाललो आहे. आज सगळेजण बिझी आहेत मी आणि फक्त वेदांत फ्री आहे. सो लेट्स गो जा रे ब्लॉग पूर्ण बघा. ओके गाईज. चिपळूणच्या बाजारला पाणी लागलंय. इधर से रिस्की होगा मेरे को लगता है. वो भाई केवढं आहे हे देख. अजून 10-15 मिनिटं पाऊस पडला की 100% पाणी भरतंय चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये पाणी बघा केवढं भरतं. बिल्डिंगच्या डायरेक्ट खालीच गेलंय पाणी. चिपळूण में पानी बहुत है इसलिए मैं ज़्यादा आंघोळ करता हूँ. केवढं बघा पाणी भरलं. अजून आज रात्रभर पाऊस पडला ना की मग उद्या मी डायरेक्ट गाडी सोडून बोट घेऊन फिरत बसेल. काहीच गावाला आलोय. इकडे सगळं लावणी वगैरे झाले. घर के पीछे वाले चोंडे पे है. चलो देखते काय विषय. हा मार्के बघ. आता काहीच आलोय मी चोंड्यात. आता वेदांत शितप आपल्याला भात लावायला शिकवणार आहे. थांब हे जरा इकडे कर. तर तिकडं घरातली लावतायत आणि इकडं जरा आमचं वेगळं चालू आहे बिकॉज आम्ही ब्लॉग करतोय. त्यांच्या तिथे गेलो तर आम्ही जरा शिव्या खाऊ. हां सर्वप्रथम तुम्हाला आपलं माहिती आहे आज आम्ही आलो या निसर्गरम्य शेतात निसर्गरम्य वातावरणात. हां चड्डी मी माझी घातलं ना. अच्छा हा तर गाईज आई सबस्क्राईब गाईज. आणि तुम्हाला जर मस्त वाटतं त्यांचं बघ. दिस इज कॉल्ड भात लावणे. हे हमारा घर या तो शिकवतो या. अच्छा लेट्स ट्राय क्लासेस घेऊया आपण. सर्वप्रथम गाईज तुम्हाला जर का चिकन लागायचं नसेल तर असं करायचं आणि हलक्या तुला काहीतरी खाली बसेल तर तिथं आहे बसायला. कुठे आहे एवढं आव्हान काढून झालेलं आहे. हे असं घ्यायचं आणि असं तिरगड आहे. आयुष्याच्या गाठी बांधता बांधता कधी भाताच्या गाठी बांधायला झाला त्याला नसं म्हटलं. बोट इथं ठेवायचा. हलक्या हाताने असं बोट तुझा हलका हात लवकर वर घे. हलका वर पाऊस येतो आणि हलका चालू यायचं आणि हे असं खाली टाकलं. तिकडे पण चालू आहे. हा चाललाय आता सगळीकडे. आता हा गाणी म्हणणार आहे. इज्जत ठेवशील ना. खाली बघ तुडवत नेशील. माझा भाई मोबाईल इथं पडलाय मागाशी भेटत नव्हता आतमध्ये रुतलं. मग आता त्याला धुवून आणला मी जरा. आता जरा क्लिअरिटी जरा चांगली येत असेल बिकॉज मोबाईल त्या लेवल चांगलं. ये क्या आहे भैया. आमचं तलरेवाडीत जादू आलाय. काय बोलतो बघा तुम्हाला भात लावता येत नाही. हा हो नवीन भाई आणलाय. आधी काय पण बोलतो. कोण माहितीये काय सोमची आजी. सूरज बघ जरा ओळखला त्याला. चांगलं शेती येतो ना भात बीज काढायला. बघा काढ बाबा असं चांगला काढ. त्याला बायको इथली पाहिजे बोलतो.
भैया बिया नको, नाही नाही मराठी पोरगी पाहिजे. मराठी पण तिला भात लावता आला पाहिजे. लावणार हा. येड्याच काय लावणार हा. भात बीत लावणार सगळं करणार अशी काम धंद्यातली पोरगी चांगली बघून आपण बघा करू. नाही तर नुसती म्हणाल मला फॅशन पाहिजे पाहिजे असं काय, हा, असं नको. आता आपल्याला नको त्यातलं फॅशने बिशनेवाले नको पोरी. आपल्याला हा सगळं भात लावायला पाहिजे शेती करायला पाहिजे मग संस्कृती आपली जपली पाहिजे काय, बरोबर ना? बरोबर मग भात लावायला आत्ताच्या पोरीनं विचारलं भात लावता येतो काय, चोख नाही बोलतात. हे काय बसली नको आपल्याला तसली नको. हा. अजिबात नको आपल्याला. अजिबात तसली नको. करायचीच नाही भावानो. नाही नाही. आई बापाला सांभाळणारी पोरगी पाहिजे हा. व्यवस्थित चांगली व्यवस्थित पाहिजे. तोच कर आणि तिला आता करू नको नवऱ्यासोबत भांडणारी नको. आणि मी काय बोलतो, तिला भात लावता आला तर, हा? भात लावता आला तर, नाही आला तर मग आता ये थोडा थोडा शिकवायची आपण नाही आला तर ती बोली मला नाही यायचं. मग नाही यायचं म्हणजे मग आपण शिकवायची हळूहळू शिकवायची आणि आपण. ती जर आपल्या चोंड्यातच आली नाही तर, तोंड्यात येणार आपण हळूहळू बोलू. हिची बायको नाही बोलते. मग तिला परत घरी सोडून यायची. वाघ येणार. येडा, सोडायची नाही हा. आपल्या चांगली करायची हा. आपल्या गावातली आपल्या अशी पोरगी आहे ना अशी व्यवस्थित करायची. हे शेती लावणार सगळं लावणार अशीतली बघायची बाबा. तुम्हाला भेटल आता चांगली. हा? तुमच्या बाळूला बघ कोण भेटते. बाळूला ए, ती सांगू नकोस म्हणा अजिबात. काय ती म्हणा सांगू नकोस बाळूला भेटायची. चलो चलो चलो, चला चला चोंडा घ्या. ह्या करू नकोस म्हणा. माझी गिरकी इथं नको. आमच्या ह्या संसार करण्यातल्या अशा पोरी पाहिजे. केली होत्या बघा आणि तशी पोरगी केली तर बघ. मी आपली जाते खाली भात लावायला. मी भात लावायला खाली जाते. याला व्हिडिओ करायची तुमच्या सोबत. ह्याला नको बाबा. तो आपला सगळा अरे त्यांना कंटेंट तर सांग, ऐकला ते बोलतील. ऐकला भात लाव. अहो कंटेंट आहे असा आहे. तो काय तुम्हाला आता चिपूनच्या लता मंगेशकर दिसतीलच, कोकणातल्या लता मंगेशकर. भोका निघाला लग्नाला, भोका निघाला लग्नाला. भोका निघाला लग्नाला. मालवणी बाय बोजान कर. भोका निघाला लग्नाला. चल गोमू धक्क्यावरी. धक्क्याची आवड लय भारी. धक्क्याची आवड लय भारी. चल गोमू धक्क्यावरी. धक्क्याची पूर्ण बोल ना. आवड लय भारी. ओ चल चल गोमू धक्क्यावरी. धक्क्याची आवड लय भारी. बाई हो, तुमचा व्हिडिओ काढला ना उद्या टीव्हीवर टाकाला. बघा तो बघ, तो पोरगा मारीन त्याला मी. हा? लय मारीन बघ. का लय मारीन त्याला. टीव्हीवर नको. लावा आहे मी काय बोलतोय, तुला सून कशी पाहिजे सांग मला. भावा चांगली आण केलीस ना तर बघून चांगली घेऊन ये. हा. पण चांगली संसारी हा. घरादारातली आपली शेतीवालीतली अशी अगदी बघून आण बाबा. अशी पोरगी करा परवनो. पण मी तिला विचारलं म्हणजे हाय संस्कारी विस्कारी आहे, पण ती म्हणते मला भात लावता येत नाही. तिला आणायची रे आपण शिकून घ्यायची. तिला यातला असा असा छंद नाही. नाही म्हणजे तिला नुसतं फॅशन पाहिजे, लिपस्टिक. अरे हो का फेशियल पण आपण समजून घ्यायची. वागतात पोरी तशा आपण आताच्या पोरी नाही काय राहिल्या. नाही रे, नाही येतील. आपण वागवले म्हणजे वागतात पोरा चांगले. लहान पोरी असतात शाळेत जातात. असा पोरांनो शाळेत जातात ना. लहान पोरगी नाही मोठी आहे. अरे मोठी आपला असू दे हे मला तू सांगू नकोस बावा. हा मला सांगू नकोस. हा. पण ती कशी चांगली पण मी काय बोलतोय, ह्याच्या जर 2 वर्षांनी मोठी असेल तर ती नको. 2 वर्षांनी मोठी आहे ती नको. लहान बघून करायची. त्याच्यापेक्षा तिची मोठी आहे. ती नको रे पोरांनो. ती नको. हा. आपल्या वया परमा तुझा वय कसं आहे. हा. तू 20 वर्षाचा आहेस हा. तर ती 15 वर्षाची पाहिजे. 15 वर्षाची. 16-17 वर्षाची. मग तिला शाळा बिया करायला नको सांगू. अरे ती आई असू दे होतं कधी कधी. सगळेजण आलेत. जो चाहिए था सो. ए अरे सोम. अरे भातात
चलो आता सगळे जाणार. तो अंड्या पण आहे तिकडं. आता इकडनं आता 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 मोठा तेल का अरे तिथं घेऊन जा. पाणी कमी पडतंय. काय मला माहिती आव्हान मी भात केले. एक आव्हान आहे ना एवढं आहे. बाबा एवढंच घे. ए चले अंड्या. ती गाय आणि शेलारांची कशी गाय. अरे तिकडे अरे भात. अरे खाली बघ. अरे तिकडं भात तरी बघ की ना. भैया क्या हुआ. आधी घे. तुझ्या दम असेल ना वेदूला पाडून टाक. भात आहेत साईड ना अंड्या. Disgusting यार people. This is chicken is very difficult यार अंड्या. ये रे ए भात आहे थांब. पोरगा बापा. अरे ते आधी भात तर ठेवू की नाही. अरे अंडे कसं बाई दुखताय. ते स्वतःच पळतय. शेलारांचा कसा बैल आणि पुढे पळतो तो सीताबांचा रेडा. आणि काय शेलार तुमचं काय म्हणणं आहे. म्हणजे कसं वाटतं तुम्हाला. आपल्या सवय असली लोणायची. काका बोलले काका तुला वाघाला वाघ कुठला होता. तर काहीच गावावरनं निघालोय आणि आता परत चाललोय घरी. तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या भावाला मोठं करा. आणि कसा बसलाय आणि हा बारक्या हसत चाललाय. त्याला अशीच घेऊन चाललाय. आणि मी जरा चांगले कपडे घेतले.